Now tricks number 6, question number 1. Tan inverse of 3x square minus 4y square upon 3x square plus 4y square is equal to a square. Then dy by dx. We have to find dy by dx. अगोदर आपण असं लिहू दिलेलं जसं तसं लिहा. Tan inverse of 3x square minus 4y square divided by 3x square plus 4y square is equal to a square. Now differentiate with respect to x. Differentiate with respect to x. आपल्याला माहित आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनव्हर्स x इज 1 upon 1 plus x square. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 1 upon 1 plus x square ह्याचा स्क्वेअर 3x square minus 4y square divided by 3x square plus 4y square into derivative of this 1 upon 1 plus x square ह्याचा स्क्वेअर केला. नंतर काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस u अपॉन v चा फॉर्म्युला वापरायचा. v ॲज इट इज म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u याचा डेरिव्हेटिव्ह किती 6x मायनस 8y मायनस इंटू ब्रॅकेट u ॲज इट इज minus u 3x square minus 4y square into derivative of v याचा डेरिव्हेटिव्ह काय 6x plus 4 into 2 8y. एक मिनिट इथं काय पाहिजे 8y dy by dx. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. इधर सुद्धा काही 8y dy by dx डिवाइड बाय 3x square plus 4y square whole square is equal to derivative of a square a constant term आहे याचा डेरिव्हेटिव्ह किती 0. आता हे पाहिल्यावर लक्षात येईल या टर्मला हे मल्टिप्लाय राईट हँड साईडला घेतलं तर काय होईल 0. हे डिवाइड आहे हे सुद्धा राईट हँड साईडला घेतलं तर काय होईल 0. म्हणजे ह्या दोन्ही टर्म ही टर्म आणि हे टर्म दोन्ही 0 होईल. फक्त या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घ्या. अगोदर या फॉर्म मध्ये लिहू 3x स्क्वेअर देअरफॉर 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर into 6x minus 8y dy by dx minus into bracket 3x square minus 4y square into 6x plus 8y dy by dx is equal to 0. कारण ह्या टर्म सर्व 0 होतील राईट हँड साईडला घेतले तर. नाउ टेकिंग मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाय करा 3x स्क्वेअर ना दोन्हीला मल्टिप्लाय करा 3 into 6 18x to the power 3 plus minus 3 into 8 24x square y dy by dx plus 4y square ना मल्टिप्लाय करा plus 4 into 6 24xy square minus 4 into 8 32y cube dy by dx. आता हा मायनस टर्म आहे म्हणजे मायनस 3x स्क्वेअर ह्या दोनला मल्टिप्लाय करायचं मायनस 3 into 6 18x cube minus 3 into 8 minus
24 x square y dy by dx. माइनस इंटू माइनस प्लस 4y स्क्वेअर होईल. 4y स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा प्लस 4 इंटू 6 24 x y स्क्वेअर 4 इंटू 8 प्लस 32 y क्यूब dy by dx इज इक्वल टू 0. आता इथं काय काय कॅन्सल होईल पहा. प्लस 18x क्यूब माइनस 18x क्यूब गेट कॅन्सल. माइनस 32y क्यूब dy by dx प्लस 32y क्यूब dy by dx गेट कॅन्सल. आता राहिलेले टर्म पहा. माइनस 24xy x स्क्वेअर y प्लस 24xy स्क्वेअर 3x square minus 4y square upon 3x square plus 4y square. Twenty-four. इधर काही 18x cube minus 24x square y. माइनस 24x स्क्वेअर y माइनस 24x स्क्वेअर y किती होईल. माइनस 48x स्क्वेअर y dy by dx प्लस 24xy स्क्वेअर प्लस 24xy स्क्वेअर प्लस 48xy स्क्वेअर इज इक्वल टू 0. ही टर्म राइट हँड साइडला घेतलं किंवा dy by dx इज इक्वल टू काय. देअरफॉर dy by dx इज इक्वल टू ही टर्म या साइडला घेतली किंवा असं करू. माइनस 48x स्क्वेअर dy by dx इज इक्वल टू प्लस बिकम्स माइनस 48xy स्क्वेअर. देयरफॉर dy by dx इज इक्वल टू माइनस माइनस कैंसिल होती. 48xy स्क्वेअर डिवाइड बाय 48x स्क्वेअर y. 48 गेट कॅन्सल. एक x कॅन्सल होईल 1 राहील इथं. एक y कॅन्सल होईल 1 राहील. म्हणजे dy by dx इज इक्वल टू काय आलं. dy by dx इज इक्वल टू y अपॉन x. म्हणजे या टाइपचं एक्झाम्पल जर असेल tan इनवर्स ऑफ या टाइपचं इक्वल टू राइट हँड साइडला कॉन्स्टंट टर्म असेल तर dy by dx ची व्हॅल्यू y अपॉन x येते. Question number 2. Question number 2. Cos inverse into bracket 7x square plus 7x to the power 4 plus 5x to the power 4 divided by 5y to the power 4 divided by 7x to the power 4 minus 5y to the power 4 is equal to a cube. Then dy by dx is equal to. आता पहा ह्या दोन्ही एका ठिकाणी ऍडिशन आहे एका ठिकाणी सबट्रॅक्शन आहे. ह्या टर्म दोन्ही सारख्या आहेत आणि राइट हँड साइडला कॉन्स्टंट टर्म. असं जर असेल तर ह्याची व्हॅल्यू काय असते. dy by dx इज y upon x. Number 3. Sin of
साइन ऑफ एक्स क्यूब माइनस वाई क्यूब, एक्स क्यूब माइनस वाई क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाई क्यूब इज इक्वल टू ए क्यूब, देन dy बाय dx इज इक्वल टू, आता इथं पहा या टर्म सारख्या आहेत, इथं मायनस आहे इथं प्लस आहे, राईट हँड साईडला कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे झिरो होईल हे, तर याची आन्सर काय असतं dy बाय dx ची व्हॅल्यू y बाय x. नंबर 4, sec of x to the power 5 plus y to the power 5 divided by x to the power 5 minus y to the power 5 is equal to a square is equal to a square, then dy by dx is equal to, इथं सुद्धा टर्म सारखे आहे प्लस आणि मायनस, राईट हँड साईडला कॉन्स्टंट टर्म, तर dy बाय dx ची व्हॅल्यू काय y बाय x. आणखीन एक एक्झाम्पल पहा. नंबर 5, log of x to the power 20 minus y to the power 20 divided by x to the power 20 plus y to the power 20 is equal to 20, then ह्या टर्म सारख्या आहे, इथं मायनस आहे इथं प्लस आहे, राईट हँड साईडला कॉन्स्टंट टर्म आहे, देन dy by dx is equal to y by x. This is the answer.